गोष्टी बेसिकच असतात, पण त्या आपल्याकडे नसतात म्हणून बऱ्याचदा आपली फजिती होते, किंवा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रिपेअर नसतो म्हणून देखील आपली फजिती होते. मग अशा कोणत्या गोष्टींमध्ये आपली फजिती होते आणि आपण त्यासाठी कसं प्रिपेअर असायला हवं हे आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या घराच्या चाव्यांचा एक्स्ट्रा सेट आपल्याकडे असायला हवा. आपली फजिती कुठे होते माहितीये? बाहेर जाताना आपण कधी कधी खूप गडबडीत असतो, वेगळ्या विचारात असतो आणि त्याच विचारात त्याच नादात आपण घरातून चावी न घेता तसेच बाहेर जातो. आणि घराला आपल्या जर लॅच सिस्टीम असेल तर मात्र इथे हे लॅच लागून जाते. झाली की नाही पंचायत? किंवा कधी कधी काय होतं, आपण बाहेर गेल्यानंतर किंवा कुठे गावी गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपला फॅन बंद करायचा राहून गेला, किंवा एखादा स्विच बंद करायचा राहून गेलेला आहे, किंवा आपण सेफ्टी डोअरची कडी लावली आहे की नाही आपण विसरलेलो आहोत, असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे आपल्या घरातल्या निदान 2 व्यक्तींकडे आपल्या घराची चावी असायला हवी आणि आपल्या शेजाऱ्यांकडे देखील आपल्या घराची चावी असायला हवी. माहित नाही आपल्याला कधी केव्हा कुठे गरज पडेल. कोणत्याही भाजीला चव देणारे काही बेसिक मसाले आपल्या स्वयंपाकघरात असायलाच हवे, म्हणजे आपली कोणतीच भाजी फसत नाही. मग आता हे बेसिक मसाले कोणते आहेत ते बघूयात. यातला पहिला अगदी बेसिक असा गरम मसाला. गरम मसाल्याशिवाय भाज्यांना चव येत नाही. तर आता हे मसाले जर आपण घरीच केलेले असतील ना तर क्या बात आहे. म्हणजे बाहेरच्या मसाल्यांची चव आणि घरच्या मसाल्यांची चव खरंच वेगळी लागते. त्यामुळे मी बऱ्याचदा हे मसाले घरीच करणं प्रेफर करते. आणि गरम मसाला करणं तर फारच सोपं आहे. आपल्याकडे असे मसाल्याचे पदार्थ तर असतातच, खडे मसाले. ते सगळे जे काही असतील ते एकत्र करायचे आणि थोडेसे मंद आचेवरती गरम करून घ्यायचे. अगदी भाजतानाच त्याचा अगदी छान असा सुगंध येतो. बरं, गरम करून झालं की थोडेसे थंड होऊन द्यायचे, म्हणजे अगदी कोमट करायचे. आणि हे मसाले अगदी जास्त करून ठेवायचे नाहीत. महिनाभर पुरेल एवढा मसाला एका वेळी तयार केला तरी बास. कारण की जसे जसे हे मसाले जुने होतात तसं तसं त्यातला सुगंध, त्याची चव ही कमी होत जाते. हे मसाले ग्राइंड करण्यासाठी असा छोटासा एक मिनी मिक्सर आहे माझ्याकडे, जो मी तुमच्याशी आधी पण शेअर केला होता. या मिक्सरमुळे माझं हे मसाले बनवायचं काम खूप सोपं झालंय. म्हणजे अगदी जेवढा मला महिनाभर पुरेल एवढाच मसाला मी बनवते. त्यामुळे थोडे थोडे मसाले असतात ते या मिक्सरमध्ये अगदी छान असे बारीक ग्राइंड होतात, सेम अगदी विकतच्या मसाल्यासारखे. गरम मसाला मी आधी तयार केला. आता धना पावडर तयार करते आहे. त्यासाठी धने थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि आता अगदी 30 सेकंद फिरवले तरी या ग्राइंडरमध्ये अगदी छान अशी पहा पावडर तयार होते. हे 2 मसाले मी दर महिन्याला ताजे ताजेच बनवते. तर आपले बेसिक मसाले कोणते? तर हा गरम मसाला, दुसरा धने पावडर, तिसरा लाल मिरची पावडर, जी आपण वर्षभराची एकदाच बनवून ठेवतो. मी देखील एकदाच बनवते. आणि हा चौथा आहे किचन किंग मसाला, जो आपल्या पनीरच्या भाजीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हा किचन किंग मसाला फक्त मी एव्हरेस्टचा स्टोअर करून ठेवते. तर हे 4 मसाले नेहमी माझ्याकडे अवेलेबल असतात आणि ते मी असे हँडी ठेवते, म्हणजे मला पटपट ते वापरता देखील येतात. तर मग हे 4 बेसिक मसाले जर आपल्या स्वयंपाकघरात असतील तर कोणतीच भाजी फसणार नाही, सगळ्याच भाज्या चविष्ट होतील. तसं तर काय, तुम्ही जेवढे मसाले घालाल तेवढी प्रत्येक भाजी चविष्ट होणारच आहे, पण या 4 मसाल्यांमधला कोणताच मसाला स्किप करायचा नाही. त्यामुळे हे 4 बेसिक मसाले आहेत. हा मिक्सर बऱ्याच जणांनी घेतला, पण तो क्लीन कसा करायचा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता, कारण की यामध्ये पाणी जाऊन देता येत नाही. तर अगदी सोपं क्लिनिंग आहे याचं. याचं जे झाकण आहे ते पूर्ण प्लास्टिकचं आहे, त्यामुळे ते डायरेक्ट आपण पाण्याखाली धरून अगदी घासणीने व्यवस्थित स्वच्छ करू शकतो. पण मिक्सरचा थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण त्याच्या मोटरमध्ये पाणी जाता कामा नये. मग हा स्वच्छ कसा करायचा? तर पहा, ड्राय ग्राइंडिंगसाठी हा आपण वापरतो, त्यामुळे थोडा स्वच्छ करायला इझी आहे. घरी पाहुणे येणार आहेत, घर मला झटपट स्वच्छ व्हॅक्युमिंग करायचे, पण लाईट गेलीये. अशा वेळेस मात्र माझी फजिती व्हायची. त्यामुळे मी एका कॉर्डलेस व्हॅक्युम क्लिनरच्या शोधात होते, जो मला अगारोकडून मिळाला आणि आता तो मी तुमच्याबरोबर शेअर देखील करणार आहे. हा आहे अगारोचा कॉर्डलेस व्हॅक्युम क्लिनर, ज्याने आता मी क्लिनिंग करणार आहे.
हा 2-in-1 व्हॅक्यूम क्लीनर आहे जो सिंपल हँडहेल्ड क्लीनर वरून स्टिक व्हॅक्यूम क्लीनर मध्ये इझिली कन्वर्ट होतो, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या क्लिनिंगसाठी तो वापरता येतो. हा इतका इफेक्टिव्ह आहे की 0.3 मायक्रॉन्सचे अलर्जन्स, डस्ट, 99.99% पार्टिकल्स याच्या फिल्टरमध्ये इझिली ट्रॅप होतात. यामध्ये 400 वॅटची मोटर आहे, 25 kPa सक्शन पॉवर आणि 3 ऍडजस्टेबल सक्शन मोड आहेत. बॅगलेस आहे आणि ड्राय व्हॅक्युमिंगसाठी आपल्याला हा वापरता येतो. इझी टू इन्स्टॉल आणि लाईट वेट देखील आहे. हाऊस क्लिनिंग, डेली युजेस आणि डस्ट रिमूव्हलसाठी हा आपल्याला वापरता येईल. अगारो सुप्रीम कॉर्डलेस स्टिक व्हॅक्यूम क्लीनर हा कसा वापरायचा हे तर आपण पाहिलंच. आता याबरोबर येणाऱ्या ऍक्सेसरीज सुद्धा पाहूयात. या व्हॅक्यूम क्लीनरचं हे मेन अट्रॅक्टिव्ह युनिट आहे, ज्याला एक हँडल आहे आणि तिथेच ऑन ऑफचं बटन. इथे आहे बॅगलेस डस्ट कलेक्टिंग बिन. 2000 मिलीअँपिअर पर आवर रिचार्जेबल बॅटरी आहे. हा डस्ट कलेक्टिंग बिन अशा पद्धतीने इझिली आपण रिमूव्ह करू शकतो आणि क्लीन देखील करू शकतो. इतर ज्या ऍक्सेसरीज आहेत त्या इथे अटॅच करायच्या. 3 ऍडजस्टेबल सक्शन मोड्स आहेत, लो, मीडियम आणि हाय. आणि या बॅटरीचा रिचार्जिंग टाइम आहे 5 तासांचा. हा आहे मॅट्रेस ब्रश, ज्याच्या आतमध्ये अशा प्रकारचे ब्रिसल्स दिलेले आहेत. 270 डिग्री स्वायवल हँडल आणि सॉफ्ट ब्रिसल्स असणारा असा हा ब्रिसल ब्रश, जो फ्लोअर किंवा कार्पेट क्लिनिंगसाठी वापरता येतो. क्रेविस नोझल आणि ब्रिसल ब्रश, नाजूक आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसच्या डस्टिंगसाठी. स्टिक आहे उंचावरच्या व्हॅक्युमिंगसाठी. चार्जर आणि एक स्टँड दिलेला आहे, ज्यामुळे हा व्हॅक्यूम क्लीनर वॉलवरती माउंट करता येतो. तर मैत्रिणींनो, व्हॅक्यूम क्लीनर जर चार्ज असेल तर अगदी कधीही केव्हाही लाईट नसेल तरी देखील या व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने तुम्ही तुमचं घर स्वच्छ करू शकता. तर या व्हॅक्यूम क्लीनरची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. आपली फजिती करणारा या पुढचा डिव्हाइस म्हणजे आपला मोबाईल. माझी तर हा फार फजिती करतो. म्हणजे काय होतं ना, पहा, आपले पैसे असतात ते बँकेत, आपल्याकडे काय असतं, फक्त त्याचा नंबर जो आपल्याला मोबाईलवर कळतो की आपल्याकडे एवढे पैसे आहेत. पण ज्यावेळेस ते पैसे वापरायची वेळ येते ना, त्यावेळेस आपण वापरतो तो आपला मोबाईल. बरोबर. आजकाल बरेचसे व्यवहार आपण ऑनलाईन करतो, म्हणजे अगदी 10 रुपयापासून ते 10 लाख किंवा त्याही पेक्षा जास्तचे व्यवहार आपण ऑनलाईन करतो. आता ऑनलाईन व्यवहार करायचे म्हटल्यावर आपल्या मोबाईलला हवं नेटवर्क, आणि हा इश्यू बऱ्याचदा येतो. म्हणजे काही ठिकाणं अशी असतात जिथे अजिबात नेटवर्क नसतं, आणि अशा वेळेस आपण जर ऑनलाईन पेमेंट करायचं म्हटलं तर आपली फजिती होते, नाही का? मग अशा वेळेस आपल्याकडे काय हवं तर कॅश. ज्या वेळेस मी गावी जाते ना, त्यावेळेस मला हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे बऱ्याचदा तर माझ्या बाबतीत असं झालंय की मी तिकडे गेल्यावरती काही खरेदी केलंय आणि ज्यावेळेस पेमेंट करण्यासाठी मोबाईल हातात घेते ना, त्यावेळेस तिथे नेटवर्कच नसतं. आणि अशा वेळेस दुसरा काहीच पर्याय नसतो. म्हणजे आपण जर एकटं असू, आपल्या बरोबर कोणी नसेल, कोणी पैसे देणार नसेल, तर ते सामान पुन्हा रिटर्न करण्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. आणि अशा वेळेस आपली खूप फजिती होते. म्हणजे पैसे असून सुद्धा आपण एखादी गोष्ट घेऊ शकत नाही. त्यामुळे थोडेफार का होईना, मी असं म्हणत नाही की अगदी भरपूर पैसे ठेवा, पण थोडेफार का होईना पैसे आपल्या जवळ असायलाच हवेत, म्हणजे आपली ऐनवेळी फजिती होणार नाही. काही बेसिक क्लीनर्स आपल्या जवळ असायला हवेत. म्हणजे आपण सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करतो की कोणतीही गोष्ट आपल्या घरामध्ये कमी पडू नये किंवा संपत असेल तर आधीच आपल्या घरामध्ये यावी. पण बऱ्याचदा कधी कधी काही प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे आपल्याकडे क्लीनर्स हे संपतात. म्हणजे कधी फ्लोअर क्लीनर नसतो किंवा कधी एखादा डिटर्जंट नसतं, मग त्यामुळे आपल्या क्लिनिंग मध्ये अडचणी येऊ शकतात. बरोबर ना? त्यामुळे काही बेसिक क्लीनर्स जसं की बेकिंग सोडा, व्हिनेगर, लेमन असेल, कापूर असेल, असे जे काही बेसिक क्लीनर्स असतील ते नेहमी आपल्या घरामध्ये असायलाच हवेत. आपल्याकडे वेगवेगळ्या कपड्यांचं कलेक्शन असतं, पण अचानक जर एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर कपाट उघडल्यावर आपल्याला असं वाटतं, अरे माझ्याकडे एकही ड्रेस नाहीये. का असं का वाटतं? कारण की कोणताच ड्रेस किंवा साडी असेल आपली प्रिपेअर नसते, आणि मग ऐनवेळी आपल्याला सुचत नाही की आता काय घालायचं. झाली की नाही आपली फजिती? तर यासाठी काही ड्रेसेस, मग ती साडी असेल किंवा मग कोणता पंजाबी सूट असेल, काही फंक्शनल ड्रेसेस नेहमी आपल्याकडे रेडी हवेत. जणे काय होतं ना, एखादे फंक्शन अचानक येतं, अचानक आपल्याला फोन येतो की उद्या तुम्हाला लग्नाला यायचंय, किंवा सकाळचाच फोन येतो की संध्याकाळी बारशाचा कार्यक्रम आहे किंवा आणखी काही फंक्शन आहे आणि तुम्हाला यायचंय. आणि अशा वेळेस आपल्याकडे ड्रेस नसतात, त्यामुळे नेहमी प्रिपेअर राहायचं
4-5 ड्रेसेस, साडी असू देत, काही तुमच्या आवडीचे फंक्शनल ड्रेसेस, हे व्यवस्थित तयार करूनच ठेवायचे, जेणेकरून कपाट उघडलं की लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा आज ड्रेस मी घालून जाणार आहे. बरोबर. महत्वाचे इमर्जन्सी नंबर्स. एरवी आपल्याला त्याची गरज भासत नाही, पण ज्यावेळेस आपण एखाद्या संकटात सापडतो त्यावेळेस अशा नंबरची आपल्याला फार गरज भासते. आणि अशा वेळेस जर तो नंबर आपल्याकडे नसेल ना, तर आपली फजिती होते. मग आता हे इमर्जन्सी नंबर तुम्ही तुमच्याकडे एखादी डायरी मेंटेन करू शकता, किंवा अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे नंबर सेव्ह करून ठेवू शकता. तर यामध्ये कोणकोणते नंबर्स असावेत, जसं की पोलीस असेल, ॲम्ब्युलन्स किंवा फायर, वुमन्स हेल्पलाईन, मिसिंग चाइल्ड नंबर, रोड ऍक्सिडेंट नंबर, असे बरेचसे नंबर इमर्जन्सी नंबर्स आहेत जे आपल्या कलेक्शन मध्ये असायला हवेत. आता याची जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच, किंवा तुम्हाला जर व्हेरीफाय करायचे असेल तर तुम्ही गुगल वरती सुद्धा सर्च करू शकता. कसं आहे ना, आपले मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक यांचे नंबर आपल्या जवळ असतातच, पण ते ऐन वेळी आपल्या मदतीला नाही येऊ शकत. आपल्या मदतीला कोण येतं, तर या हेल्पलाईन वरती जर तुम्ही नंबर केले तर अगदी कमीत कमी वेळात आपल्यापर्यंत मदत पोहोचू शकते. आणि जर तुम्ही बाहेर नेहमी ट्रॅव्हल करत असाल तर मात्र असे नंबर तुमच्याकडे असायलाच हवेत.